मित्रांनो, शनी शिंगणापूरमध्ये श्रद्धेच्या नावाखाली फक्त लूट चालली आहे। नाशिकचे आयुक्त प्रवीण गोडाम यांनी शनी शिंगणापूरच्या देवस्थानाचा सुद्धा कारभार हाती घेतला होता आणि त्यांनी शनिवारी एक ग्राहक बनून पूजेचे साहित्य खरेदी करणाऱ्या दुकानदाराकडे ते गेले आणि चक्क त्यांना 800 ते 900 रुपयाची थाली ही 1100 रुपयाला विकली आणि यावरून एक त्यांची लूट उघड झाली। त्यानंतर त्यांनी मंदिराच्या प्रशासनाची एक मीटिंग बोलवली आणि मीटिंगमध्ये दुकानाच्या बाहेर दरफलक लावण्याचे त्यांनी आदेश दिले। काही वर्षापूर्वी आम्ही सुद्धा शनी शिंगणापूरमध्ये गेलेलो होतो, तेव्हा त्यांच्या दुकानदारांनी आम्हाला दुकानात बोलवलं, शनिदेवाचं महत्त्व सांगितलं, शनिदेवाला काय काय कशी कशी पूजा करायची, काय काय व्हायचं हे सगळं काही त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर त्या थालीची किंमत त्यावेळेस 350 रुपये आम्हाला सांगितली होती आणि आता तीच किंमत आता 800 ते 900 रुपये झाली। त्यामुळेच मित्रांनो, श्रद्धा ठेवा पण तुमचं डोकं घाण ठेवू नका। शक्य तितकं पूजेचे साहित्य हे घरूनच घेऊन जा, नाहीतर 800 ते 900 रुपये देणं हे मिडल क्लास लोकांना परवडणार नाही आहे। जर तुम्ही श्रीमंत असाल तर 800-900 रुपये देऊन तुम्ही पूजेची थाली विकत घेऊ शकता, पण तुम्ही सुद्धा एक विचार केला पाहिजे की हे पैसे देणं वर्थित आहे का। तर मित्रांनो, तुमच्यासोबत पण असं काही घडलं आहे का हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला फॉलो नक्की करा।